तळोदा तालुक्यातील नवागाव येथे अयोध्येच्या राम मंदिर वर्षपूर्तीनिमित्त श्रीरामोत्सव साजरा करण्यात आला. इस्कॉन तळोदा द्वारे 22 जानेवारी रोजी नवागाव गावात आयोजित केला होता. श्रीरामोत्सव हा एक अत्यंत पवित्र धार्मिक सोहळा होता. हा सोहळा एकता, संस्कृती आणि सामायिक मूल्यांची एक शक्तिशाली अभिव्यक्ती होता. जवळपासच्या गावांतील सुमारे 2500 ग्रामस्थ या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते. एका दिवसासाठी संपूर्ण गाव अयोध्येत रूपांतरित झाले होते. भक्ती, शिस्त आणि सामूहिक आनंदाने भारलेले. सकाळपासूनच ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्ते आणि घरे स्वच्छ केली. प्रवेशद्वारांवर रांगोळ्या काढल्या आणि पारंपरिक आरतीने श्री सीताराम, लक्ष्मण आणि भक्त हनुमानाचे स्वागत केले. प्रत्येक घर या उत्सवाचा भाग बनले होते, जे आधुनिक काळात दुर्मिळ असलेल्या एकजुटीच्या भावनेचे प्रतिबिंब होते. अशा कार्यक्रमांमुळे स्वाभाविकपणे एक गहन आध्यात्मिक वातावरण निर्माण होते, ज्यामुळे नैतिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक सातत्य मजबूत होते, विशेषतः तरुण पिढीमध्ये. श्रीरामोत्सव आपल्याला आठवण करून देतो की आध्यात्मिकता केवळ मंदिरांपुरती मर्यादित नाही. ती अशा समुदायांमध्ये वास करते जे सामायिक उद्देश आणि भक्तीने एकत्र येतात. अशा प्रकारचे कार्यक्रम विविध गावांमध्ये आयोजित करण्याची तीव्र गरज आहे, जेणेकरून आध्यात्मिक जागरूकता, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक एकता तळागाळाच्या स्तरावर वाढत राहील. श्रीमान पीतांबर गोविंद प्रभूजी आणि मधुर कीर्तन शिरपूर इस्कॉनचे श्रीमान पाचजन्य प्रभूजी यांनी आध्यात्मिक प्रवचन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक सखोलता आणि प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाला योगेश चौधरी, नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी, डॉक्टर योगेश चौधरी उपस्थित होते. श्रीरामोत्सव ही एक आठवण आहे की जेव्हा समाज धर्म, सेवा आणि भक्ती यांसारख्या मूल्यांभोवती एकत्र येतो, तेव्हा गावे केवळ वस्त्या राहत नाहीत, तर ती खऱ्या अर्थाने रामराज्याची जिवंत उदाहरणे बनतात. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9423497275. कैकेयी ने बोला था, लेकिन संपूर्ण अयोध्या के वासी सब क्या समझ रहे थे? इसके पीछे भरत का काम है। भरत और कैकेयी ने मिलकर यह षड्यंत्र किया है। उस वक्त तो भरत कहां गए हुए थे? अपने मामा के यहां गए हुए थे। भरत को तो कुछ पता ही नहीं है कि प्रभु राम को वनवास भेजा गया है, लेकिन अयोध्या वासियों ने क्या सोच लिया? ये सब कैकेयी ने और भरत ने मिलकर किया। अरे अयोध्या वासी छोड़ो, उनके गुरु वशिष्ठ, जिन्होंने उनको इतना पारंगत किया था युद्ध में, उनको भी लग रहा था कि इनका हाथ है। गुरु छोड़ो, उनके स्वयं पिता दशरथ महाराज, इनको भी लग रहा था कि किसका हाथ है? भरत का हाथ है। और दशरथ महाराज ने अपना प्राण त्याग दिया, ये सोचकर कि राम को वनवास भेजने में कैकेयी और भरत का हाथ है। अब जिसका हाथ है ही नहीं, अगर हमें पता है कि प्रभु राम 14 बरस के बाद जब वनवास से वापस आएंगे, तो भरत महाराज ने तो बोल के रखा था कि मैं तो यह राज्य प्रभु राम को ही देने वाला हूं। उन्होंने तो प्रभु राम के, इनकी वजह से क्या हो गया? संपूर्ण रामायण हो गया। तो जब रामायण को समझना है, तो हमें क्या समझना है कि रामायण के जितने भी अलग अलग कैरेक्टर्स हैं, उनका रोल क्या है, उन्होंने क्या समर्पण किया है, उसको समझना बहुत जरूरी है। तो रामायण में का एक ऐसा ही कैरेक्टर है भरत। भरत को कहते हैं भारवाही इति भरत। भरत का अर्थ क्या है? भारवाही इति भरत। भारवाही इति भरत मतलब क्या? जिसके सर पे
इतना बोझा लेके वो चलता है। ऐसा है भरत। अब ऐसा कौन सा बोझा था भरत के सर पर? अब सोचो।